नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलेलो आहे पठरावाडीच्या काळूबाईला आणि तुम्ही इकडचं वातावरण तर बघूच शकता। आणि इथं दादू पण आलाय आणि मनमम पण आहे। कसं वातावरण झालंय, दुःख आहे। आमची गाडी बळबळवरती आले आणि आईन ती पुढे पण गेल्यात। चला आपण पण जाऊया। चला आतमधून तुम्हाला दाखवतो। मित्रांनो इथं हा चिखल खूप घसरतोय। आता पाऊस पण पडता पाऊस पण पडायला लागलाय। चला मग आतमध्ये। मित्रांनो तुम्ही इकडचा व्ह्यू पाहू शकता, पुढचं काहीच दिसत नाहीये आणि आम्ही इथून कशी तरी गाडी आणले ऑफ रोडिंग करत, एकदम ऑफ रोडिंग केलं। पुढे करणार फिरो अगरबत्ती ये इकडे तू। आताच आम्ही पाया पडून आलो आहे आणि आता तर पूर्ण दुःख खाली गेलं आहे, म्हणजे एवढं नाही दिसत आहे बघा। मित्रांनो आता इथं सबस्क्रायबर्स भेटले होते। आता चला जाऊया खाली। मित्रांनो खूप थंडी हवा आहे इथं आणि दुःख पण आले थोडं खाली गेले पण। आता दादू तुला कसं वाटतंय? खूप छान। मी पहिल्यांदा असं बसलोय आणि आईने सगळ्यात मोठ्या आईने बसून दिले आम्हाला असं, कारण की आई तर नव्हते देत आम्हाला बसून। चला बघा व्ह्यू, तुम्ही बघा व्ह्यू। म्हणजे सगळ्यात डेंजर रस्ता म्हणजे हा आहे, पुन्हा चिखल आणि आम्हाला खूप मजा येते। पाय बारायला डिग्गी उघडलीये परत। आता खराब रस्ता आलाय, खूप खराब आहे तिकडचे रस्ते, पावसामुळे झालेत। तुम्ही इकडे बघू शकता, इथे दुःख पण आहे, दुःख। आणि तुम्ही इकडचं मंदिर पाहू शकता, इथून दिसतंय थोडस, खूप छान होतं। तोच पाय पडून आलो आम्ही इथून। एवढे खराब झालेत ना इकडचे रोड, पावसामुळे झालेत। मी जेव्हा वरती जात होते तेव्हा पण पाऊस चालू झाला, आता एवढा नाही येते, थोडासाच येत आहे, खाली येते। मी इकडचं प्राइस प्लांटेशन पण बघू शकता, मी केलंय। मी फ्लावर्स कसले सुंदर आहेत। खूप डेंजर आहे रस्ता हा चिखल, आणि हे तर सारखंच खाली येते। आणि तुम्ही बघू शकता पावसामुळे कसे झालेत सगळे झाड लावलेले। आजींती पण आहेत, माऊ पण आहे, दादूची माऊ। आणि आता आम्ही चालू, आता जरा चांगला रस्ता आलाय म्हणून तरी येते आम्हाला काढता, पण आता हे जे आहे ना ते खाली येत आहे खूप, बघा हलतंय। तुम्ही बघू शकता आणि हळूहळू खाली येते। तुम्ही बघू शकता त्याच्या साईडला पाणी आहे वाटतं, दिसतंय आपल्याला। हा हमकी जरा। आता तुम्ही इकडून पाणी बघू शकता, कसलं सुंदर दिसतंय। एवढं पावसाचं पाणी आहे पूर्ण। आम्हाला इथं मोर पण जाताना दिसलो, इथून दिसलं, इथं नाही आता, परत दिसलं तर आमचं लकच। आणि परत खाली येते, दादू धरून बसलाय असं। चला आता मामू म्हणतोय की बंद करायचं म्हण हा दरवाजा, म्हणजे डिक्कीचा दरवाजा,
कारण की आता हा तर रोड आहे साधा, त्याच्यात काय मज्जा होणार आहे गाडी. चला आता तुम्हाला भेटूया घरी गेल्यावर. तर मित्रांनो आता घरी आलेलं आहे आणि आता वाजले 7:30 आणि मग आता हा ब्लॉग मी आता एंड करतो. जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.